घाट येथे असलेला पाझर तलाव क्रमांक 1 हा भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा तलाव आहे। मात्र या जीवनवाहिनी ठरलेल्या तलावांमधून सर्रासपणे सुरू असलेला मुरुम आणि मातीचा उपसा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे। त्यामुळे भूजल संरक्षणाच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे। शासनाने लाखो रुपये खर्चून पाझर तलाव बांधलेले आहेत। त्याच्यात असे मुरुम उपसा करून बंधाऱ्याजवळील माती मिश्र मुरुम उपसामुळे बंधाऱ्याच्या संरक्षणेस धोका निर्माण झाला आहे। ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आली असता त्यांनी मुरुम उपसा करण्याचे काम बंद पाडले। परंतु संबंधित ठेकेदाराने काम पुन्हा चालू केले असता या संदर्भात तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवून मुरुम उपसा करण्याचे काम बंद करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत। या अशा मुरुम उपसामुळे भूजल पातळी खालावली जाईल या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे व बंधाऱ्याजवळील माती काढल्याने भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास यात जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे असे देखील नागरिकांकडून सांगितले जात आहे। वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड, मेशी।